आपलं सहर्ष स्वागत आहे ग्रंथगंगा या चॅनलवर. आज आपण राधा या कादंबरीचा भाग 4 बघणार आहोत. आतापर्यंतच्या 3 भागांमध्ये आपण राधाच्या आयुष्याचा प्रवास पाहिला. तिचं निरागस मन, तिच्या भावनांची घालमेल, समाजाच्या अपेक्षा, नात्यांची गुंतागुंत आणि स्वतःला शोधण्याचा तिचा प्रयत्न. पहिल्या टप्प्यात राधा आपल्याला एक संवेदनशील, स्वप्नाळू, प्रेमावर विश्वास ठेवणारी मुलगी म्हणून भेटली. दुसऱ्या टप्प्यात तिच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींनी तिच्या भावविश्वात निर्माण केलेली उलथापालथ आपण पाहिली. तिसऱ्या भागात तिच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांनी तिला अंतर्मुख केलं. मी नेमकी कोण आहे? माझं आयुष्य माझं आहे की इतरांच्या अपेक्षांचं? आणि आता या चौथ्या भागात आपण पाहणार आहोत राधाच्या आयुष्यातील तो टप्पा जिथे ती केवळ सहन करणारी राहत नाही, तर समजून घेते, स्वीकारते आणि हळूहळू स्वतःसाठी उभी राहू लागते. या टप्प्यावर राधा बाहेरून शांत दिसते, पण आतून ती प्रचंड संघर्ष करत असते. तिच्या मनात अनेक प्रश्न एकाच वेळी फिरत असतात. कधी ती स्वतःला दोष देते तर कधी इतरांना. कधी ती तिच्या भूतकाळात अडकते तर कधी भविष्याची भीती तिला अस्वस्थ करते. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट होत जाते. राधा आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. अनुभवांनी तिला परिपक्व केला आहे, पण ही परिपक्वता सुखद नाही, ती वेदनांनी घडलेली आहे. या भागात राधा स्वतःकडे पाहू लागते. ती स्वतःच्या मनाशी संवाद साधते. तिच्या आत एक नवी जाणीव निर्माण होते की प्रेम म्हणजे स्वतःला विसरणं नसतं आणि नातं म्हणजे सतत तडजोड करणं नसतं. ती हळूहळू हे समजू लागते की आपण इतरांसाठी जगत असताना स्वतःला हरवणं म्हणजे आयुष्य नाही. ही जाणीव तिला घाबरवते, कारण आत्तापर्यंत तिला जे शिकवलं गेलं होतं ते याच्या अगदी विरुद्ध होतं. राधाच्या आयुष्यातील लोक अजूनही बदललेले नसतात, पण राधा बदलत असते. आणि हा बदल सर्वांनाच खटकतो. कारण जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःसाठी विचार करू लागते, तेव्हा ती इतरांच्या सोयीसाठी वागणं थांबवते. राधाचंही असंच होतं. ती आता प्रश्न विचारू लागते, मृदू स्वरात पण ठामपणे. आणि हे प्रश्न अनेकांना अस्वस्थ करतात. या टप्प्यावर राधाच्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण होते, कारण ती जी होती ती आता नाही, आणि जी होणार आहे ती अजून तिला पूर्णपणे माहीत नाही. ही मधली अवस्था अत्यंत वेदनादायक असते. या अवस्थेत माणूस एकटा वाटतो, गोंधळलेला वाटतो आणि कधीकधी स्वतःच्याच अस्तित्वावर शंका घेऊ लागतो. राधाही याच अवस्थेतून जाते. ती भूतकाळाकडे पाहते. तिथे तिला तिच्या चुका दिसतात, तिचं अंध प्रेम दिसतं, तिची समर्पणाची वृत्ती दिसते. पण आता तिला हेही जाणवतं की त्या सगळ्यामागे तिची चूक नव्हती. तिची फक्त अपेक्षा होती, समजून घेतलं जाण्याची, स्वीकारलं जाण्याची, प्रेम मिळण्याची. आणि जेव्हा या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत, तेव्हा तिने स्वतःला दोषी ठरवलं. या भागात राधा हे समजायला लागते की स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थ नाही. स्वतःच्या भावनांना महत्त्व देणं म्हणजे बंडखोरी नाही. आणि स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे कुणाला दुखावणं नसतं. ही जाणीव तिच्यासाठी क्रांतिकारी ठरते. ती आता तिच्या आयुष्यातील नात्यांकडे नव्या नजरेने पाहते. काही नाती ती ओझं वाटू लागतात, काही नाती तिला पोकळ वाटू लागतात, तर काही नाती तिला खऱ्या अर्थाने जवळची वाटतात. या सगळ्या निरीक्षणांतून ती एक गोष्ट शिकते की प्रत्येक नातं टिकवायचंच असतं असं नाही. काही नाती सोडणं हेही एक प्रकारचं स्वतःवरचं प्रेम असतं. या टप्प्यावर राधा फार बोलत नाही, पण खूप विचार करते. तिच्या मनात शांतता नसते, पण एक प्रकारची स्पष्टता येऊ लागते. ती आता स्वतःला विचारते, मी काय हवा आहे? आणि हा प्रश्न तिला थोडा घाबरवतो, कारण तिने आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःला इतकं प्रामाणिकपणे विचारलेला असतो. राधाची ही मानसिक यात्रा फार सूक्ष्म आहे, पण फार खोल आहे. ती बाहेरून मोठे निर्णय घेत नाही, पण आतून ती पूर्णपणे बदलत असते. ती आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अर्थ शोधू लागते. ती एकटी बसून स्वतःसोबत वेळ घालवायला शिकते. ती स्वतःच्या मनाचं ऐकायला शिकते. या भागात राधा आपल्याला एक गोष्ट शिकवते की आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रवास हा स्वतःकडे जाण्याचा असतो. कारण या प्रवासात आपल्याला आपलीच असुरक्षितता, आपली भीती, आपली अपूर्णता दिसते. पण हाच प्रवास आपल्याला खऱ्या अर्थाने मोकळं करतो. राधा आता तिच्या वेदनांना शत्रू मानत नाही. ती त्यांना गुरु मानायला लागते. कारण त्या वेदनांनीच तिला विचार करायला शिकवलं, थांबायला शिकवलं आणि स्वतःला ओळखायला शिकवलं. तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीला ती आता एक अर्थ देऊ लागते.
या भागात राधा अजून पूर्णपणे स्थिर झालेली नाही, पण ती आता भरकटलेलीही नाही. ती शोधात आहे, स्वतःच्या आयुष्याच्या, स्वतःच्या अर्थाच्या. आणि हा शोधच तिला जिवंत ठेवतो. समारोप म्हणून आपण एवढंच म्हणू शकतो की राधाच्या आयुष्यातील हा टप्पा म्हणजे अंतर्मुखतेचा, स्वीकाराचा आणि नव्या सुरुवातीचा टप्पा आहे. ती अजून तिच्या अंतिम ठिकाणी पोचलेली नाही, पण ती आता योग्य दिशेने चालायला लागली आहे. आणि कधीकधी आयुष्यात योग्य दिशेने चालायला लागणं हाच सर्वात मोठा विजय असतो. पुढील भागात म्हणजे ग्रंथगंगा भाग 5 मध्ये आपण पाहणार आहोत राधाच्या आयुष्याला मिळणारी नवी दिशा, तिचे निर्णायक क्षण आणि तिच्या प्रवासाचा अर्थपूर्ण शेवट. तो प्रवास भावनिक असेल, विचारप्रवर्तक असेल आणि कदाचित आपल्यालाही आपल्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडणारा असेल.